हॅलो एव्हरीवन, वेलकम टू SRG टेक्निकल यूट्यूब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये युनिट नंबर 3 व्हिडिओ नंबर 4मध्ये आपण सिलेबस टॉपिक 3.5 एनर्जी कॉन्झर्वेशन इन लाइटिंग सिस्टम पाहणार आहोत. एनर्जी कॉन्झर्वेशन इन लाइटिंग सिस्टम MSBTच्या बऱ्याच एक्झाममध्ये ह्या टॉपिकवरती बरेचसे क्वेश्चन विचारलेले आहेत. इथे पाहू शकतो आपण समर 12, विंटर 12, समर 13, विंटर 13, विंटर 15, विंटर 16, समर 17, विंटर 18 या एक्झाममध्ये एक्सप्लेन इन डिटेल मेथड्स टेक्निक्स ऑफ इफिशियंट लाइटिंग इन डोमेस्टिक अँड कमर्शियल कॉम्प्लेक्स. ओके, डोमेस्टिक आणि कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये इफिशियंट लाइटिंग मेथड्स किंवा टेक्निक्स काय आहेत ते एक्सप्लेन करा. एक्सप्लेन मेथड्स टेक्निक्स ऑफ इफिशियंट लाइटिंग अँड energy conservation measures in lighting. List 6 energy conservation techniques adopted in indoor lighting system. State any 4 energy conservation techniques in lighting system. Enlist various energy conservation equipments which can be implemented in lighting system and electric motor. Okay, what is energy conservation equipment? Explain any one energy conservation equipment in lighting system. लिस्ट आउट द एनर्जी कॉन्झर्वेशन इक्विपमेंट रिलेटेड टू लाइटिंग सिस्टम. असे बरेचसे क्वेश्चन हे MSBTच्या एक्झाममध्ये विचारलेले आहेत. त्यामुळे हा टॉपिक सिलेबस टॉपिक 3.5 हा IMP आहे असा गृहीत धरूया. एनर्जी कॉन्झर्वेशन टेक्निक्स इन लाइटिंग सिस्टम. ओके, दिस आर दी एनर्जी कॉन्झर्वेशन टेक्निक्स इन लाइटिंग सिस्टम. लाइटिंग सिस्टममधील एनर्जी कॉन्झर्वेशन ऊर्जा बचत करण्याच्या पद्धती टेक्निक्स. फर्स्ट आहे बाय रिप्लेसिंग लॅम्प सोर्सेस. त्याच्यामध्ये पहा कॉम्पॅक्ट फ्लोरोसंट लॅम्प CFL, हाय इंटेन्सिटी डिस्चार्ज HID लॅम्प्स, मर्क्युरी वेपर लॅम्प, मेटल हलाइड लॅम्प्स, हाय प्रेशर सोडियम वेपर लॅम्प्स. दीज आर दी हाय इंटेन्सिटी डिस्चार्ज. ओके, जास्त तीव्रतेचे डिस्चार्ज करणारे हे लॅम्प्स आहेत मर्क्युरी वेपर लॅम्प्स, मेटल हलाइड लॅम्प्स, हाय प्रेशर सोडियम वेपर लॅम्प्स. ओके, त्यानंतर थर्ड आहे लॅम्प सोर्समधील थर्ड लाईट एमिटिंग डायोड LED, लाईट एमिटिंग डायोड. ओके, सेकंड टेक्निक आहे यूजिंग एनर्जी इफिशियंट लुमिनरीज फिटिंग्स. थर्ड आहे यूजिंग लाईट कंट्रोल गिअर्स. Fourth technique is by installation of separate transformer servo stabilizer for lighting. These are the energy conservation techniques in lighting system. Figure 3.4 energy conservation in lighting system. Okay, चला तर मग वन बाय वन आपण एनर्जी कॉन्झर्वेशन टेक्निक्स इन लाइटिंग सिस्टम पाहणार आहोत. ओके, सिलेबस टॉपिक 3.5.1 बाय रिप्लेसिंग लॅम्प सोर्सेस. याच्यावरती MSBTच्या समर 15, विंटर 15, समर 17, विंटर 17, समर 18, विंटर 18 ह्या एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले होते. एक्सप्लेन हाऊ एनर्जी कॉन्झर्वेशन कॅन बी ऑब्टेन्ड बाय रिप्लेसिंग लाईट सोर्सेस लॅम्प ओनली. ओके, ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे लॅम्प ओनली. Explain how energy conservation can be obtained by replacing light sources. Second question आहे describe how by replacing existing lamp म्हणजे सध्याचा लॅम्प सोर्सेस आपण रिप्लेस करून विथ एनर्जी इफिशियंट लॅम्प सोबत रिप्लेस करून सोर्स विल बी इम्प्रूव्ह इफिशियन्सी. विंटर 15 मध्ये हा प्रश्न विचारला होता, समर 15 आणि विंटर 15च्या एक्झाममध्ये. ठीक आहे, सिलेबस टॉपिक 3.5.1 बाय रिप्लेसिंग लॅम्प सोर्सेस. अजून काही बरेचसे क्वेश्चन आहेत जसे की समर 17, विंटर 17, समर 18, विंटर 18च्या एक्झाममध्ये क्वेश्चन विचारलेले सेम क्वेश्चन आहेत. बाय रिप्लेसिंग सम मोर एनर्जी कन्झ्युमिंग लाईट सोर्सेस विथ इक्विवॅलंट कॉस्ट इफेक्टिव्ह लाईट सोर्सेस सिग्निफिकंट एनर्जी सेव्हिंग अ पॉसिबल. ओके, काय आहे बघा, बाय रिप्लेसिंग सम मोर एनर्जी कन्झ्युमिंग लाईट सोर्सेस म्हणजे अधिकचे एनर्जी कन्झ्युम करणारे लाईट सोर्सेस आहेत त्यांना विथ इक्विवॅलंट म्हणजे त्याच्या इक्विवॅलंटचे कॉस्ट इफेक्टिव्ह लाईट सोर्सेस सिग्निफिकंट म्हणजे लक्षणीय
एनर्जी सेव्हिंग पॉसिबल. ओके, सध्याचे जे मोर अधिकचे एनर्जी कन्झ्युमिंग करणारे लाईट सोर्सेस आहेत त्यांना त्यांचे इक्विव्हॅलंट किंवा कॉस्ट इफेक्टिव्ह लाईट सोर्सनी जर बदललं, रिप्लेस केलं तर लक्षणीय एनर्जी सेव्हिंग होऊ शकते. सम रिकमेंडेशन्स आर, खालील काही रिकमेंडेशन दिलेले आहेत. रिप्लेसमेंट ऑफ इनकॅन्डन्सेंट लॅम्प बाय कॉम्पॅक्ट फ्लोरोसन लॅम्प. ओके, रिप्लेसमेंट ऑफ इनकॅन्डन्सेंट लॅम्प जे आहेत त्यांना कॉम्पॅक्ट फ्लोरोसन लॅम्प म्हणजे CFLने जर रिप्लेस केलं तर लक्षणीय त्याच्यामध्ये सिग्निफिकंट एनर्जी कन्झर्वेशन होऊ शकते. मेटल हॅलाइड लॅम्प्स इन प्लेस ऑफ मर्क्युरी व्हेपर लॅम्प. मर्क्युरी व्हेपर लॅम्पच्या जागी मेटल हॅलाइड लॅम्प यूज करायला पाहिजेत. हाय प्रेशर सोडियम व्हेपर लॅम्प्स इन प्लेस ऑफ हाय प्रेशर मर्क्युरी व्हेपर लॅम्प. ओके, हाय प्रेशर मर्क्युरी व्हेपर लॅम्पच्या ऐवजी हाय प्रेशर सोडियम व्हेपर लॅम्प आपण यूज करून एनर्जी कॉन्झर्वेशन करू शकतो. टॉप ऑफ ऑल म्हणजे वरील सर्व टॉप ऑफ ऑल LEDs टू रिप्लेस इनकॅन्डन्सेंट ॲज वेल ॲज फ्लोरोसन लॅम्प. ओके, LEDs टू रिप्लेस म्हणजेच LED तिथे लावले पाहिजेत रिप्लेस करून कोणाला, इनकॅन्डन्सेंट ॲज वेल ॲज फ्लोरोसन लॅम्पला. ओके, म्हणजेच काय, फ्लोरोसन लॅम्प आणि इनकॅन्डन्सेंट लॅम्प यांना सुद्धा रिप्लेस करून आपण काय करू शकतो, LED वापरून अधिक एनर्जी कॉन्झर्वेशन करू शकतो. ओके, सिलेबस टॉपिक 3.5.1.1 कॉम्पॅक्ट फ्लोरोसंट लॅम्प्स CFL. ठीक आहे, CFLचे काही गुणधर्म आहेत ते आपण पाहूयात, म्हणजे त्याला का रिप्लेस करायला हवं हे कळेल. कॉम्पॅक्ट फ्लोरोसंट लॅम्प फिगर शोज दिस इज द CFL 3.5.1 कॉम्पॅक्ट फ्लोरोसंट लॅम्प. Low energy efficiency of incandescent lamp have lead its placement with some other energy efficient alternatives. Okay, low energy efficient, okay, कमी एनर्जी इफिशियंट असलेला इनकॅन्डन्सेंट लॅम्प हॅव लीड इट्स रिप्लेसमेंट म्हणजे तो स्वतः सांगतो की रिप्लेस करायला पाहिजे. लीड इट्स रिप्लेसमेंट विथ सम अदर एनर्जी इफिशियंट अल्टरनेटिव्ज. ओके, सम अदर म्हणजे दुसऱ्या कोणत्याही एनर्जी इफिशियंट अल्टरनेटिव्ह सोबत मला रिप्लेस करायला पाहिजे हा इनकॅन्डन्सेंट लॅम्प सांगतो. कारण का, लो एनर्जी इफिशियंट आहे. ओके, कॉम्पॅक्ट फ्लोरोसंट लॅम्प इज वन सच अल्टरनेटिव्ह. ओके, मग त्याच्याऐवजी कोणता अल्टरनेटिव्ह आहे, कॉम्पॅक्ट फ्लोरोसंट लॅम्प इज वन सच अल्टरनेटिव्ह विच कॅन रिप्लेस ऑलमोस्ट एनी इनकॅन्डन्सेंट लॅम्प. ओके, कोणत्याही इनकॅन्डन्सेंट लॅम्पच्या ऐवजी आपण काय करू शकतो, त्याचा अल्टरनेटिव्ह कॉम्पॅक्ट फ्लोरोसंट लॅम्प हा लावू शकतो. CFL कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट्स. ओके, कॉम्पॅक्ट फ्लोरोसंट लॅम्पमध्ये 2 पार्ट येतात. अ गॅस फिल्ड ट्यूब, एक गॅस फिल्ड ट्यूब असते. सेकंड आहे मॅग्नेटिक ऑर इलेक्ट्रॉनिक ब्लास्ट. मॅग्नेटिक ऑर इलेक्ट्रॉनिक ब्लास्ट विच ॲक्ट्स ॲज अ पॉवर सप्लाय. वेन इलेक्ट्रिसिटी फ्रॉम ब्लास्ट फ्लोज थ्रू द गॅस इन द ट्यूब इट ग्लोज विथ ॲन ultraviolet light. Okay, successively phosphor coating on the inner wall of the tube is excited. This energized coating emits white visible light throughout the surface of the tube. Okay, पहा पुन्हा एकदा सांगतो याचं वर्किंग. When electricity from the blast flows through the gas in the tube it glows with an ultraviolet light. Successively phosphor coating on the inner wall of the tube is excited. ओके, इनर वॉल जी असते ती फॉस्फोर कोटिंगनं डिझाईन केलेलं असते, ती काय होते, एक्सायटेड होते. दिस एनर्जाइज्ड कोटिंग एमिट्स. ओके, ही एनर्जाइज्ड कोटिंग जी आहे ती एमिट करते म्हणजे उत्सर्जित करते व्हाईट व्हिजिबल लाईट. व्हाईट व्हिजिबल लाईट. ओके, व्हिजिबल म्हणजे डोळ्याला दिसणारे, पांढरी डोळ्याला दिसणारे लाईट ते काय करतात, एमिट्स करतात. एमिट्स म्हणजे उत्सर्जित करतात थ्रू आउट द सरफेस ऑफ द ट्यूब. ओके, या पद्धतीने CFL वर्क होतो. ॲडव्हान्टेज ऑफ CFL. द मेन ॲडव्हान्टेज ऑफर्ड बाय CFL टू चूज ओव्हर इनकॅन्डन्सेंट लॅम्प्स आर कॉम्पॅक्ट फ्लोरोसंट लाईट्स लास्ट 8 to 15 times longer than the incandescent lamp. Okay, it consumes near about 20 to 70% less electric power. हा सर्वात मोठा ॲडव्हान्टेज आहे. इट कन्झ्युम्स नियर अबाउट 20 to 70% लेस इलेक्ट्रिक पॉवर फॉर द सेम अमाऊंट ऑफ विजिबल लाईट टू दॅट प्रोड्युस्ड बाय इनकॅन्डन्सेंट लॅम्प. ओके, इनकॅन्डन्सेंट लॅम्प जितका प्रकाश निर्माण करतो तितक्याच प्रकाशमध्ये 20 ते 70% इलेक्ट्रिक पॉवर हा CFL काय करतो, सेव्ह करतो. ओके, ठीक आहे, म्हणजे लेस कन्झ्युम करतो. नेक्स्ट ॲडव्हान्टेज आहे थ्रू द CFL इज एक्सपेन्सिव्ह दॅन इनकॅन्डन्सेंट लॅम्प. इट कॅन सेव्ह द इलेक्ट्रिसिटी बिल मोर दॅन 5 times टू इट्स इनिशियल बाईंग प्राईस. ओके, सुरुवातीच्या विक्री किंमत किंवा सुरुवातीच्या आपण खरेदी किंमतीच्या 5% एनर्जीचा जो काही कॉस्ट आहे तो सेव्ह करतो. इट हॅज गुड लिमिनस इफिशियन्सी.
It has good luminous efficiency, less cooling load comparable. Okay, सॉरी इथं स्पेलिंग मिस्टेक आहे, कम्पॅरेबली पाहिजे. लेस कूलिंग लोड्स कम्पॅरेबली while replacing incandescent lamp with compact fluorescent lamp. It's necessary to compare the light output or lumens and not the watts. Okay, पहा इथे सर्वात महत्त्वाची काळजी काय घेतली पाहिजे. while replacing incandescent lamp with compact fluorescent lamp, आपण जर एखादा incandescent लॅम्पच्या ऐवजी कॉम्पॅक्ट फ्लोरोसंट लॅम्प रिप्लेस करत असेल त्यावेळी गरजेचं आहे इट नेसेसरी टू कम्पेअर. ओके, कम्पेअर केलं पाहिजे द लाईट आउटपुट ऑर लुमेन्स, लाईट आउटपुट किंवा त्याचा जो प्रकाश आहे लुमेन्स, ओके, तो कम्पेअर केला पाहिजे अँड नॉट द वॅट. ओके, वॅट कम्पेअर करून चालणार नाही आपल्याला. इफ समवन वॉन्ट्स टू रिप्लेस द इनकॅन्डन्सेंट बल्ब ऑफ 100 वॅट्स which gives 1600 lumens, CFL of 25 watt is suitable as it has light output in the same range. ओके, जर का 100 वॅटचा एक इनकॅन्डन्सेंट लॅम्प जो कोणी रिप्लेस करू पाहत आहे की ज्याचा 1700 ल्युमेन्स इतका प्रकाश आहे, तर त्याच्यासाठी CFL ऑफ 25 वॅट म्हणजे 25 वॅटचा CFL हा सुटेबल आहे ॲज इट हॅज लाईट आउटपुट, त्याचा लाईट आउटपुट तितका मिळेल इन द सेम रेंज, त्या रेंजमध्ये. ठीक आहे, एक खाली टेबल दाखवलेला आहे कम्पॅरिझनचा, इनकॅन्डन्सेंट लॅम्प वर्सेस मिनिमम लुमेन्स त्याचा आणि कॉम्पॅक्ट फ्लोरोसंट लॅम्प इन वॅटमध्ये दाखवलेला आहे. म्हणजे आपण इनकॅन्डन्सेंट लॅम्प इतक्या वॅटचे, इतक्या लुमेन्सचे, इतक्या वॅटसोबत CFLचे इतक्या वॅटसोबत आपण काय करू शकतो, रिप्लेस करू शकतो. पहा टेबल 3.5.1 पॉवर इक्विव्हॅलंट इनकॅन्डन्सेंट अँड CFL. इनकॅन्डन्सेंट लॅम्प वॅट्समध्ये दिलेला आहे 40 वॅट, 60 वॅट, 75, 100, 150, 200, 300. त्यांचा विथ रिस्पेक्टिव्ह वॅटेज मिनिमम लुमेन्स दिलेला आहे, मिनिमम त्याचा पॉवर आउटपुट किंवा जो आपण लुमेन्स आउटपुट म्हणतो तो दिलेला आहे. त्याचबरोबर इनकॅन्डन्सेंट लॅम्पच्या इतक्या वॅटच्या बल्बसाठी किंवा इतक्या वॅटच्या लॅम्पसाठी कॉम्पॅक्ट फ्लोरोसंट लॅम्प किती वॅटचा बदलायला हवा, बदलायची गरज आहे, तो इथं दिलेला आहे तिसऱ्या कॉलममध्ये. ठीक आहे, इनकॅन्डन्सेंट लॅम्प 40 वॅट हॅव्हिंग मिनिमम लुमेन्स 450 लुमेन्स. ओके, त्याच्याऐवजी आपण काय करू शकतो, कॉम्पॅक्ट फ्लोरोसंट लॅम्प वॅटमध्ये 9 ते 11 वॅट इतक्या वॅटचा आपण कॉम्पॅक्ट फ्लोरोसंट लॅम्प तिथे प्लेस करू शकतो 40 वॅटच्या इनकॅन्डन्सेंट लॅम्पसोबत. ओके, इनकॅन्डन्सेंट लॅम्प 60 वॅट lumens, minimum lumens 800 and compact fluorescent lamp in watts 13 to 15 watt. ओके, इनकॅन्डन्सेंट लॅम्प जर 75 वॅटचा असेल त्याचा मिनिमम लुमेन्स असणार आहे 1100 लुमेन्स. ओके, त्याच्याऐवजी आपण 18 ते 20 वॅट इतका कॉम्पॅक्ट फ्लोरोसंट लॅम्प रिप्लेस करू शकतो. समजा जर इनकॅन्डन्सेंट लॅम्प 100 वॅटचा असेल, त्याचा मिनिमम लुमेन्स असणार आहे 1700, त्याच्याऐवजी आपण 24 ते 28 वॅट इतका कॉम्पॅक्ट फ्लोरोसंट लॅम्प वॅटमध्ये असलेला रिप्लेस करू शकतो. ठीक आहे, त्याचप्रमाणे जर इनकॅन्डन्सेंट लॅम्प 300 वॅटचा असेल की ज्याचा मिनिमम लुमेन्स हा 400 दिलेला आहे, ओके, त्याच्याऐवजी आपण कॉम्पॅक्ट फ्लोरोसंट लॅम्प 75 ते 100 वॅट इतक्या वॅटेजचा रिप्लेस करू शकतो. टेबल 3.5.1 shows the extent of less rating of CFL required while replacing incandescent lamp. Okay. In addition to this, direct saving CFL also saves energy by reducing coating load. In addition to this, direct saving CFL also saves energy by reducing coating load. In the spaces where air conditioning is used and incandescent lamp are lighting, CFL significantly lessens the cooling required as they produce much lesser heat than incandescent lamp. ओके, म्हणजे CFL हा कमी हीट उत्सर्जित करतो. ओके, सिलेबस टॉपिक 3.5.1.2 हाय इंटेन्सिटी डिस्चार्ज HID lamps. High intensity discharge lighting is very much efficient and worth to replace incandescent bulb, halogen lamps and fluorescent light. ओके, पुन्हा एकदा सांगतोय, हाय इंटेन्सिटी डिस्चार्ज लाइटिंग HID लाइटिंग इज व्हेरी मच इफिशियंट. ओके, इफिशियंट म्हणजे कार्यक्षम अँड वर्थ टू रिप्लेस incandescent bulb, okay, halogen lamps and fluorescent light. Below are the types of HID lamps in the increasing order of efficiency they offer. Mercury vapor lamp. First आहे mercury vapor lamp. This is the high intensity discharge HID lamps. Mercury vapor lamps, metal halide lamps, better efficiency. ठीक आहे, mercury vapor lamp मध्ये पहा, these lamps are hardly used and are least efficient. ठीक आहे,
B. Metal halide lamps, better efficiency. ओके, मेटल हालाइड लॅम्पचा एक पिक्चर पण दाखवलेला आहे. फिगर 3.5.2 शोज मेटल हालाइड लॅम्प. ओके, मेटल हालाइड लॅम्प, दिस इज light in metal halide lamp is generated by on electric arc through a gaseous combination of mercury vapors and mixtures of metal components, that is metal halide. ओके, मेटल हालाइड मध्ये लाईट कशा पद्धतीनं क्रिएट होतो पहा. लाईट इन मेटल हालाइड लॅम्प्स इज जनरेटेड बाय ऑन इलेक्ट्रिक आर्क. ओके, इलेक्ट्रिक आर्कच्या थ्रू मेटल हालाइड लॅम्पमध्ये लाईट क्रिएट होते. इलेक्ट्रिक आर्क थ्रू अ गॅसेस कॉम्बिनेशन, गॅसेसच्या कॉम्बिनेशनमधून ऑफ, मग त्याच्यासाठी गॅसेस कोणकोणते आहेत, मर्क्युरी वेपर्स अँड मिक्सचर्स ऑफ मेटल कॉम्पोनंट्स, मर्क्युरी वेपर्स अँड मिक्सचर्स ऑफ metal components, that is metal halides. These additional metal halides in discharge tube emit their own spectra. Okay, these additional metal halides in discharge tube emits their own spectra. म्हणजे जे ॲडिशनल मेटल हालाइड आहेत ते डिस्चार्ज ट्यूबमध्ये एमिट करतात. काय एमिट करतात, लाईट एमिट करतात. ओके, देअर ओन स्पेक्ट्रा. एमिट करणे म्हणजे उत्सर्जित करणे. This leads to extensive variety of light colors, hence improved color rendering of light and efficiency. This leads to extensive variety of light colors, hence improved color rendering of light and efficiency. Luminous efficiency of metal halide lamps ranges between 75 to 100 lumens per watt. Okay, this efficiency is double to that of mercury vapor lamps and 3 to 5 times to that of incandescent lamp. ओके, ॲडव्हान्टेजेस, मेटल हालाइड लॅम्पचे ॲडव्हान्टेजेस पहा. गुड ल्युमिनस इफिशियन्सी. ओके, मेटल हालाइड लॅम्पचा ॲडव्हान्टेज आहे चांगला त्याचा ल्युमिनस इफिशियन्सी आहे. प्रोडक्शन ऑफ इंटेन्स व्हाईट लाईट. ओके, प्रोडक्शन ऑफ इंटेन्स व्हाईट लाईट. लाईफ रेंजेस बिटवीन 6000 हावर्स टू 15000 हावर्स. ओके, 6000 तास ते 15000 तास हा चालू शकतो. One of the most efficient source of high white light. Okay, one of the most efficient sources of high white light. ठीक आहे, म्हणजे एक चांगल्या व्हाईट लाईटचा हा एक सोर्स आहे, इफिशियंट सोर्स आहे. अवेलेबल विथ व्हेरियस कलर टेम्परेचर. अवेलेबल विथ व्हेरियस कलर टेम्परेचर. मेटल हालाइड लॅम्प्स आर यूज्ड वेअर हायर ल्युमिनन्स लेवल आर रिक्वायर्ड. ओके, मेटल हालाइड लॅम्प्स कुठे यूज करतात, जिथं हायर ल्युमिनन्स, जिथं जास्तीचा प्रकाश गरजेचं आहे तिथे. फॉर व्हरायटी ऑफ ॲप्लिकेशन्स इट प्रूव्ज सुटेबल सच ॲज पेंटिंग शॉप्स, इन्स्पेक्शन एरियाज, पार्किंग अँड रिटेल स्टोअर्स. मोर एवर ऑल्सो यूज्ड फॉर इलेक्ट्रिक टॉर्चेस, हेडलॅम्प्स फॉर ऑटोमोटिव्स. ठीक आहे. सी पहा, सी हाय प्रेशर सोडियम वेपर लॅम्प. सी मोस्ट इफिशियन्सी. ओके, ह्याची अधिक इफिशियन्सी आहे, त्याची बेटर इफिशियन्सी होती मेटल हालाइडची. ओके, हाय प्रेशर सोडियम वेपर काय सांगतो, मोस्ट इफिशियन्सी. फिगर 3.5.3 हाय प्रेशर सोडियम वेपर लॅम्प इथे दाखवलेला आहे. ओके, हाय प्रेशर सोडियम वेपर लॅम्प इथे पहा, त्याचे कनेक्शन्स दाखवलेले आहेत. AC व्होल्टेज टू इलेक्ट्रोड. दोन इलेक्ट्रोड आहेत त्या दोन इलेक्ट्रोडमध्ये AC सप्लाय दिल्यानंतर ब्लास्टमधून जो जास्तीचा व्होल्टेज क्रिएट होणार आहे. ओके, एक इलेक्ट्रोडला दिलेला सप्लाय आणि एक ब्लास्टकडून आलेला सप्लाय, ह्या दोघांच्या मध्ये काय होईल, इलेक्ट्रोडच्या मध्ये एक आर्क तयार होईल, सोडियम मर्क्युरी अमालगम. ओके, सोडियम मर्क्युरी अमालगम म्हणजेच हा कोटिंग आहे सोडियम मर्क्युरी वेपरचा. ठीक आहे. लाईट इन हाय प्रेशर सोडियम वेपर लॅम्प इज प्रोड्युस्ड बाय हाय प्रेशर ऑफ सोडियम वेपर्स इन ॲडिशन टू मर्क्युरी. ओके, लाईट इन हाय प्रेशर सोडियम वेपर लॅम्प इज प्रोड्युस्ड बाय हाय pressure of sodium vapors in addition to mercury. An amalgam of metallic sodium and mercury provides the sodium and mercury vapors. The pressure of mercury and sodium vapors subject to temperature of amalgam. These vapors draws an arc as the high gas pressure in the order of 15 kPa किलो पास्कल. ओके, तो वेपरचा प्रेशर दिलेला आहे किलो पास्कल. स्पेक्ट्रम ऑफ गोल्डन येलो एमिशन इन द विजिबल एरिया. स्पेक्ट्रम ऑफ गोल्डन येलो एमिशन इन द विजिबल एरिया. ठीक आहे, म्हणजे गोल्डन येलो
स्पेक्ट्रम ज्यावेळी क्रिएट होईल तो विजिबल होईल. ॲडव्हान्टेजेस: सफर्स विथ लो कलर रेंडरिंग इंडेक्स थ्रू. ॲडव्हान्टेजेस आर सफर्स विथ low color rendering index, though advantages are superior luminance efficiency of the order of 80 to 100 lumens per watt. Okay, superior luminance efficiency आहे याची of the order of 80 to 100 lumens per watt. ओके, म्हणजे पर वॅट ह्याचा 80 ते 100 ल्युमेन्स इतका आहे. इफिशियन्सी ऑफ 150 lumens per watt is also observed in higher power versions. ओके, इफिशियन्सी ऑफ 150 ल्युमेन्स म्हणजे 150 ल्युमेन्स इतका पर वॅटला काही वेळा इफिशियन्सी याचा ऑब्झर्व झालेला आहे हाय पॉवर व्हर्जन्समध्ये. लॅम्प्स लाईफ इज ऑल्सो कम्पॅरेबली लॉंगर रेंजेस बिटवीन 12,000 hours to 16,000 hours. ओके, याचा लाईफ पण कसा आहे या लॅम्पचा, तो कम्पॅरेबली लॉंगर रेंजेस बिटवीन 12,000 hours to 16,000 hours. अमाऊंट ऑफ luminous flux is rendered is high sluts for still lighting. Amount of luminous flux it renders is high sluts for still lighting. Their characteristics make them suitable for outdoor lighting such as street lighting where color rendering doesn't matter. Okay, syllabus topic 3.5.1.3 light emitting diode LED. Light emitting diode LED, as its name suggests, a special type of diode which is optimized for emitting a light when electricity is passed through a visual or infrared spectrum. Okay, when electricity is passed through its a visual or infrared spectrum, LEDs has many advantages over incandescent as well as fluorescent lamp, hence they can replace the conventional lamps. Okay, फिगर दाखवलेली आहे. फिगर 3.5.4 लाईट एमिटिंग डायोड, त्याच्यामध्ये प्लास्टिक केस आहे, डायोड आहे, इथे दाखवलेलं आहे एमिटेड लाईट बीम्स. ओके, ॲडव्हान्टेजेस पहा एलईडीचे. ॲब्सेन्स ऑफ एनी फिलामेंट इन एलईडी, हेन्स नथिंग टू बर्न आउट. ओके, याच्यामध्ये कोणताही फिलामेंट नसल्यामुळे म्हणजे ॲब्सेन्स असल्यामुळे बर्न होण्याची शक्यता नाहीच आहे. ओके, इन्क्रीजेस लाईफ ऑफ एलईडी, अशामुळे एलईडीची लाईफसुद्धा काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ड्युरेबल ड्यू टू स्मॉल प्लास्टिक बल्ब्स. ओके, हा ड्युरेबल आहे, हा प्लास्टिक बल्ब असल्यामुळे, स्मॉल प्लास्टिक बल्ब असल्यामुळे हा ड्युरेबल पण आहे. ड्युरेबल म्हणजे जास्त काळ टिकणारा. एलईडी ऑल्सो ऑफर्स इफिशियन्सी ॲज इट जनरेट्स very little heat when compared to incandescent lamp. When compared to incandescent lamp is which large amount of electricity is used to produce heat in addition to visible light. Okay, LED also offers, third advantage पाहूया, LED also offers efficiency as it generates very little heat when compared to incandescent lamp. When compared to incandescent lamp is which large amount of electricity is used to produce heat in addition to visible light. Okay, LED हा little heat create करतो. Okay, luminous efficiency of LED ranges between 80 to 100 lumens. Okay, luminous efficiency of LED ranges between 18 to 100 lumens per watt compared to 15 to 20 lumens per watt of incandescent lamp. पहा, एका वॅटमध्ये इनकॅन्डन्सेंट लॅम्प हा 15 ते 20 ल्युमेन्स इतकाच देतो, पण त्याच्या तुलनेत 80 ते 100 ल्युमेन्स हा एका वॅटमध्ये एलईडी देतो. म्हणजे तो काय आहे, ल्युमिनस इफिशियन्सी आहे. ओके, एलईडी इज ऑल्सो कॅरेक्टराइज्ड विथ व्हेरी सुपेरियर लाईफटाईम ऑफ ग्रेटर दॅन 15,000 to 1,00,000 hours ऑफ मोअर. ओके, एलईडीचं लाईफ पण काय आहे, सुपेरियर आहे, लाईफटाईम सुपेरियर आहे, ऑफ ग्रेटर दॅन 15,000 to 1,00,000 hours or more. Its life is not affected by number of switching times. ओके, ह्याच्या लाईफवरती काही परिणाम पडत नाही की तुम्ही कितीही वेळा याला स्विचिंग केला तरी. कलर मिक्सिंग इज पॉसिबल विथ द सेम एलईडीज विच कॅन सिग्निफिकंटली सेव्ह मनी अँड एनर्जी ऑफ सेपरेट कलर अरेंजमेंट्स. ओके, ह्याच्यामध्ये कलर मिक्सिंग सुद्धा पॉसिबल आहे की ज्याच्याने आपला एक्स्ट्राचा मनी म्हणजे एक्स्ट्राचे जे काही पैसे आहेत तो सेव्ह होईल. इट अलाउज द पॉसिबिलिटीज ऑफ न्यू डिझाईन ऑफ ल्युमिनरीज. ओके, याच्याने वेगवेगळ्या डिझाईनसुद्धा आपण ल्युमिनरीजच्या बनवू शकतो. देअर कॉम्पॅक्ट डिझाईन मेक्स
दे फिट फॉर एनी काइंड ऑर साईज ऑफ स्ट्रक्चर. त्यांचा छोटासा कॉम्पॅक्ट डिझाईन असल्यामुळे तो कोणत्याही स्ट्रक्चर आणि साईजवरती काय होऊ शकतो, फिट होऊ शकतो. व्होल्टेज फ्लक्च्युएशन्स आर सस्टेनड बाय LED. हा सर्वात महत्त्वाचा फायदा आहे, ॲडव्हान्टेज आहे. व्होल्टेज फ्लक्च्युएशन्स आर सस्टेनड बाय LED. To focus on how LED can take place of incandescent lamp or fluorescent lamp, we will consider an example. ओके, एक एक्झाम्पल आपण असं शिकूया, बघूया इथे की ज्याच्याने इनकॅन्डन्सेंट लॅम्प किंवा फ्लोरोसंट लॅम्प बदलला पाहिजे LED ने. ओके, पहा. अन इनकॅन्डन्सेंट बल्ब ऑफ 60 वॅट प्रोव्हाइड्स 800 lumens अँड कॉस्ट ₹15,000 पर इयर. ओके, 15,000 एका 60 वॅटच्या इनकॅन्डन्सेंट लॅम्पची बल्बची प्राईज असेल. ओके, पर इयर, प्रत्येक वर्षी, जो की 8,000 लुमेन्स इतकाच प्रकाश क्रिएट करतो फॉर इट्स स्पेसिफिक ऑपरेशन. ओके, टू परफॉर्म द सेम टास्क CFL uses less than 15 watt. Okay, less than 15 watt and cost about ₹4,000 per year. Okay, LEDs prove itself much superior by using less than 8 watt. पहा, इथे 60 वॅटचा बल्ब तुम्हाला यूज करावा लागतो, CFL 15 वॅटचा यूज करावा लागतो. या दोघांच्या तुलनेत फक्त 8 वॅटचा LED तुम्हाला यूज करावा लागतो ऑफ पॉवर अँड कॉस्टिंग नियर अबाउट 1,500. आणि याचं कॉस्ट पण कमी आहे फॉर द इलेक्ट्रिसिटी फॉर द सेम ॲप्लिकेशन. LEDs आर कवरिंग वाईड एरियाज ऑफ ॲप्लिकेशन सच ॲज स्ट्रीट लाइटिंग, ॲडव्हर्टायझिंग बोर्ड्स. ओके, सिलेबस टॉपिक नंबर 3.5.2 यूजिंग एनर्जी इफिशियंट ल्युमिनरीज फिटिंग्स. हा टॉपिक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ नंबर 5 मध्ये. आजच्या व्हिडिओ नंबर 4 मध्ये आपण काय काय शिकलो पहा, पुन्हा एकदा रिव्हिजन करूया. ओके, एनर्जी कॉन्झर्वेशन इन लाइटिंग सिस्टम, आपण हा टॉपिक सुरू केला आहे 3.5. ओके, एनर्जी कॉन्झर्वेशन टेक्निक्स इन लाइटिंग सिस्टम, की ज्याच्यामध्ये बाय रिप्लेसिंग लॅम्प सोर्सेस, कॉम्पॅक्ट फ्लोरोसंट लॅम्प CFL, हाय इंटेन्सिटी डिस्चार्ज HID लॅम्प्स, त्याच्यामध्ये मर्क्युरी वेपर लॅम्प, मेटल हॅलाइड लॅम्प्स, हाय प्रेशर सोडियम वेपर लॅम्प आपण पाहिले. लाईट इमिटिंग डायोड्स LED यूजिंग एनर्जी इफिशियंट ल्युमिनरीज, हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट लेक्चरमध्ये म्हणजेच व्हिडिओ नंबर 5 मध्ये आपण पाहणार आहोत. ओके, तो पुढच्या व्हिडिओसाठी नेक्स्ट लेक्चरसाठी पाहत राहा SRG टेक्निकल. ओके.